सर्व ग्रंथांचं सार काय आहे तर ब्रह्मपावन. आपला जो समाज चाललेला आहे दशक 6वा आणि समाज दुसरा ब्रह्मपावन निरूपण नाम. सगळ्या ग्रंथांचं सार एकच आहे की ब्रह्मपावन म्हणजे ब्रह्म आपल्याला प्राप्तच आहे. प्रत्येक माणसाला ब्रह्म प्राप्तच आहे. पण आपल्याला प्राप्त असून आपल्याला ते अप्राप्य आहे का तर आपल्याला तसा गुरु मिळत नाही. प्रत्येक जीवाला ब्रह्मच चालवतो. ब्रह्म आहे म्हणून हे सर्व दुनिया चालते. संपूर्ण ब्रह्मांड सृष्टीची रचना जी आहे ती ब्रह्मतत्वावर आहे. आणि ते ब्रह्मतत्वाची ओळख आपल्याला नाही आहे. ब्रह्म पावनच आहे. ब्रह्म आपल्याला प्राप्तच आहे. त्याची फक्त काय करायचं आपल्याला तसा गुरु मिळाला की त्याच्याशी एकरूप होणं एवढंच कार्य आहे. ब्रह्म प्रत्येक जीवाला प्राप्त आहे. ब्रह्माशिवाय हे जग नाहीच आहे. संपूर्ण सृष्टीची रचना जी केलेली आहे ती ब्रह्माने आपल्या त्या तत्वावर केलेली आहे. ब्रह्मतत्वावर संपूर्ण सृष्टीची रचना आहे. आपली रचना पण ब्रह्मतत्वावरच आहे. आपला जो आता भागवतामध्ये जो का आपल्याला अध्याय चाललेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितले की ओंकार तत्व हे आपलं मुख्य तत्व आहे. तेच ब्रह्म आहे आणि त्याच ब्रह्मावर संपूर्ण सृष्टीची निर्मिती आहे आणि त्याच ब्रह्मावर आपला शरीर तयार झालेला आहे. पण त्या ब्रह्माचीच आपल्याला ओळख नाही. जगामध्ये आपल्याला भरपूर काय चाललेलं आहे. कारण रामदास स्वामींनी सरळ लिहिले ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून आहे विशेष. ब्रह्मज्ञानावर उपदेश कोणी देतच नाही. कारण ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याकरता आपल्याला ब्रह्माची प्राप्ती काय आहे ते कळलं पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात की नाही मी अधिष्ठिली या प्रकृती होय चराचराची या संबुद्धी. म्हणजे मी त्या प्रत्येक प्रकृतीचा अधिष्ठान मी झालेला आहे आणि चराचरामध्ये सृष्टीमध्ये मीच भरलेला आहे. मी अधिष्ठिली या प्रकृती म्हणजे प्रकृतीचा अधिष्ठान मी धारण केलेला आहे. म्हणजे ब्रह्म पावनच आहे. समासाचं नाव काय ब्रह्म पावन म्हणजे ब्रह्म प्राप्तच आहे. आपल्याला सांगतात की नाही की तो कुत्र्यामध्ये आहे, तो मांजरामध्ये आहे, तो किड्यामध्ये, तो मुंगीमध्ये, तो माणसामध्ये, सगळीकडे तोच भरलेला आहे. तो प्राप्तच आहे आपल्याला. पण त्या प्राप्त असलेल्या त्या परब्रह्माशी एकरूप होण्याची जी काय प्रक्रिया आहे, जे काय अनुसंधान आहे, ते अनुसंधानच लोकांकडे नाही आहे. म्हणून नाथ महाराज काय सांगतात माझे अनुसंधानाविन स्नान संध्या जपतप अवघेची धर्मदान मज भजन ते नव्हे. बघा किती स्पष्ट लिहिलं आहे. माझे अनुसंधानाविन म्हणजे आपला अनुसंधान जो आहे, जो आपला अनुसंधान आहे सातत्याने, त्या अनुसंधानाकडे चालूच आहे प्रत्येकाचं अनुसंधान. प्रत्येकाचा श्वास जातो येतो हा अनुसंधान आहे आणि तो सातत्याने चालूच आहे. आणि त्या अनुसंधानाकडे कोणाचंच लक्ष नाही आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं तिथेच ब्रह्माची प्राप्ती आहे. सूक्ष्म आहे ते. पण त्या सूक्ष्माची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला शरण जावं लागतं. आणि तसा गुरु म्हणून जीव शिव ऐक्य करीत तो सद्गुरू सांगितले. काय सांगतात रामदास स्वामी जीवाचा आणि शिवाचा मिलन करून देणं त्यालाच कुंडलीने जागृत करणं, त्याला शक्तिपात योग असं म्हणतात. आणि ते प्राप्त करून घेणं म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं सोपं एकदम. पण हे कोणी करत नाही कारण दाखवणारं कोणी मिळत नाही. म्हणून तर नाथ बाबा मग काय म्हटले माझे अनुसंधानाविन स्नान संध्या जप तप. स्नान करणं, जप करणं, तप करणं, यज्ञ करणं, हवन करणं, अवघेची अधर्मदान, ते धर्माला धरून नाही. मग काय त्याने सांगितलंय माझं भजन ते नव्हे. माझं भजन ते नाही म्हणतात. मग माझं भजन कुठलं? माझं अनुसंधान हेच माझं भजन सांगितलंय. आणि भजनाशी एकरूप होणं
आणि तिथेच ब्रह्माची प्राप्ती आहे. ब्रह्म पावन, त्यालाच आपण ब्रह्म पावन म्हणजे ब्रह्म आपल्याकडे आहेच, तो प्राप्तच आहे आपल्याला, पण अनुसंधान नाही. काय नाही आपल्याकडे अनुसंधान नाही, म्हणजे आपल्याकडे त्या अनुसंधानाचं सातत्य नाहीये. सातत्याने त्या अनुसंधानाचं जप करणं, जो आपला श्वास जातो येतो आणि त्याच्याशी एकरूप होणं म्हणजे काय आहे, म्हणजे भक्ती आहे, म्हणजे ते ब्रह्म प्राप्त आहे. म्हणजे त्या ब्रह्माच्या प्राप्तीचे आपल्याला काय होईल, अनुभूती येईल. आणि अनुभूती म्हणजे काय, अनुभूती म्हणजे प्रत्यक्ष त्या परब्रह्माची अनुभूती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आत्मसाक्षात्कार. सद्गुरूपाशी ब्रह्मविद्या अभ्यासावी असते. सद्गुरू शिष्याला प्रथम शाश्वत काय आणि अशाश्वत काय ह्याचा निवाडा करायला शिकवतात. शाश्वत काय आहे, सद्गुरूचं कार्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय, ह्याचा पहिल्यांदा निवाडा करावा लागतो. तर ब्रह्म शाश्वत आहे आणि माया अशाश्वत आहे. ब्रह्म सत्य आहे, माया खोटी आहे सांगतात. मग त्या ब्रह्माकडे जाणं, ब्रह्माशी एकरूप होणं, नंतर शाश्वत जे ब्रह्म त्याचे अनुसंधान ठेवण्याच्या कलेचा अभ्यास करून घेतात. सद्गुरू काय करतात, जे शाश्वत जे आहे, शाश्वत ब्रह्म आहे आणि त्या शाश्वत ब्रह्माचा अनुसंधान सातत्याने आपल्याला कसं ठेवता येईल, ती कला आहे आणि तो अभ्यास आहे. तो अभ्यास करून घेतात आपल्याकडनं सद्गुरू. आणि म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. सद्गुरू का म्हणतात, तर आपला जो ब्रह्म आहे त्या ब्रह्माशी एकरूप होऊन त्याचा अनुसंधान सातत्याने चालू ठेवणं म्हणजे ब्रह्माची प्राप्ती आहे. आपल्याकडे आहेच तो ब्रह्म, आमच्याकडे ब्रह्म प्राप्तच आहे, पण त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं अनुसंधान कसं साधायचं. ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी कला आहे, ही कोणाकडे आहे, तर ती फक्त संतांकडे आहे. म्हणून ते संत आहेत. संत त्यांना का आपण म्हणतो, कारण अनुसंधान त्यांच्याकडे सातत्याने चालू आहे. जे आपल्याकडे आलेलं आहे परब्रह्म, या शरीरामध्ये जेवढे आपल्याला श्वास त्या भगवंताने नेमून दिलेले आहेत, त्या प्रत्येक श्वासामध्ये श्वासागणित आपलं भजन चाललं पाहिजे आणि त्याला अनुसंधान म्हणतात. आणि तिथून खरी भक्ती चालू होतो. भक्ती कुठून चालू होतो, अनुसंधानातूनच भक्ती चालू होतो. भक्ती म्हणून सकल धर्मामध्ये धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. म्हणजे सगळ्या धर्मामध्ये धर्म कोणता आहे, तर आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहणं हाच आपला धर्म आहे. म्हणजे आपला श्वास जातो येतो त्याच्याकडे लक्ष ठेवून राहणं. अर्जुनाला का बरं एवढा मोठा तिथे हे मिळालं, मान मिळालं युद्धामध्ये, कारण त्याचं संधान चालू होतं. त्याचं लक्ष तिथंच होतं, कुठे, त्या बाणांकडे लक्ष होतं. म्हणून धनुर्धर होता तो, एक नंबरचा धनुर्धर होता. का, कारण अखंड संधान म्हणजे लक्ष. संधान म्हणजे काय, लक्ष तिथंच होतं, कसं बाण मारायचं, कसं युद्ध जिंकायचं, कुठल्या सैन्याचा पहिला आपण कोणावर वार करायचं, हे सगळं त्या लढाईमध्ये त्याने काय केलं होतं, अभ्यास केला होता. संधान त्याला काय म्हणतात, संधान म्हणजे लक्ष. झोपेत पण तो युद्ध बघायचा. तसं आपण झोपेत पण आपण काय करायला पाहिजे, तर झोपेत पण आपलं अनुसंधान चालू आहे का त्याच्याकडे लक्ष पाहिजे. आणि म्हणून त्याने माशाचा डोळा फोडला. तसं ज्याचं लक्ष आहे, ज्याचं लक्ष सातत्याने त्या ब्रह्माकडे आहे, त्यालाच ते ब्रह्मज्ञान जमणार आहे. म्हणून ब्रह्मज्ञानाचा उपदेश कोणाला जमतो, की ज्याचं अनुसंधान चालू आहे त्यालाच ब्रह्मज्ञानाचा उपदेश सांगता येतो. इथं येडा गाबाळ्याचं काम नव्हतं. ज्याचं अनुसंधान चालू आहे ना,
तोच ब्रह्मज्ञानाचा उपदेश सांगू शकतो. म्हणून माझे अनुसंधान विन स्नान संध्या जप तप अवघे शिव धर्म जाण मज भजन ते नव्हे. अनुसंधान नाही तर माझं भजन नाही, आणि भजन नाही तिथे ज्ञान नाही. जिथं भजन नाही ना, अखंड भजन व्हायला पाहिजे. भगवंताच्या भजनातूनही ज्ञानाची प्राप्ती आहे. आणि ज्याचं भजन बंद पडतो त्याच्याकडं ज्ञान असेल पण ते आत्मस्वरूपाचं ज्ञान नसेल. म्हणून सकळ धर्मामध्ये धर्म आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप राहणं हेच ज्ञान आहे. आणि हीच आत्मनिवेदन भक्ती आहे. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं. माझे अनुसंधाने देख संकल्प जाणले निश्चय मध्याजी चोख याच नाव. ज्ञानोबा सांगतात माझे अनुसंधाने देख संकल्प जाणले निश्चय. म्हणजे तुमच्या अनुसंधानातून तुमच्याकडे येणारे संकल्प विकल्प जाळून टाकतात. अनुसंधानच जाळून टाकतो. मध्याजी चोख याच नाव. याला चोख भक्ती म्हणतात. ज्ञानोबांनी स्पष्ट भाषेत लिहिलंय. माझे अनुसंधाने देख संकल्प जाणले निश्चय मध्याजी चोख याच नाव. म्हणजे याला चोख भक्ती म्हणतात, याला शुद्ध भक्ती म्हणतात. अनुसंधान हाच आपला भगवंत आहे. आणि तोच आपल्याला आत्म्याचं निवेदन त्या आत्मतत्वाशी एकरूप करून देणारा तो अनुसंधान आहे. त्या अनुसंधानाकडे जास्तीत जास्त लक्ष ठेवा प्रत्येकाने. तो अनुसंधानच आपल्याला तिथपर्यंत नेईल. अनुसंधान कुठपर्यंत नेतो? त्या भगवत तत्वापर्यंत नेतो. सातत्याने अनुसंधान धरलं आपण तर आपल्याला त्या गोष्टीचा ध्यास लागतो. जसा अर्जुनाला त्याच्या बाणावरती, त्याच्या धनुष्यावरती जो जो बाण येईल तो कुठपर्यंत जाईल याचा त्याने पूर्ण अभ्यास केलेला होता. कुठला बाण कुठल्या वेळेला सोडायचं हे सर्व त्याने गुरूंकडून शिकून घेतलं होतं. आणि म्हणून युद्धामध्ये तो निपुण होता आणि युद्ध जिंकलं त्याने. एका अर्जुनाच्या बाणावर युद्ध जिंकलं गेलं. आणि म्हणून भगवंतांनी ज्ञान त्या अर्जुनाला सांगितलं. आपण आता या रामदास स्वामींचं दासबोध आणि या दासबोधावर आपण निरूपण सांगायचं आपल्याला. आणि त्यातला समास दशक 6वा देवशोधन नाम. दासबोध दशक 6वा देवशोधन नाम आणि समास दुसरा ब्रह्मपावन नाम. म्हणजे देवाचा शोध कसा घ्यायचा. देवशोधन म्हणजे काय? देवाचा शोध कसा घ्यायचा. खरं तर मनुष्य देहाला आल्यानंतर देवशोधन म्हणजे देवाचा शोध घ्यायची गरज नाही. का? तर देव प्राप्तच आहे आपल्याला. मनुष्य देहाला आल्यानंतर त्या तो परब्रह्म आपल्याला प्राप्तच आहे. देवशोधन, देवाचा शोध घ्यायची गरज नाही. पण तरी पण आपल्याला देवाचा शोध का घ्यावा लागतो? तर आपल्याला तसा गुरु मिळत नाही. आपल्या अनुसंधानावर सातत्याने आत्मचिंतन करणारा गुरु दाविले वाटा, सगळ्या आतल्या वाटा आहेत. आतल्या वाटा दाखवणारा गुरु आपल्याला मिळत नाही. सगळं आपल्या आत्मजेन आपण शोधतो बाहेर. गुरु आपल्याला जो आहे तो सातत्याने आपलं अनुसंधान कसं ठेवायचं, अनुसंधानाशी एकरूप कसं राहायचं, हे जोपर्यंत शिकवणारा गुरु आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत ब्रह्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय ब्रह्मज्ञानाचा उपदेश देता येत नाही. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून नाही विशेष, जसे धान्यविना भूस खाता नये. रामदास स्वामी सांगतात ब्रह्मज्ञानाशिवाय उपदेश करणं त्याला किंमतच देऊ नका सांगितलंय. ब्रह्मज्ञानाविना उपदेश म्हणून नाही विशेष, त्याला काहीच किंमत देऊ नका सांगितलंय संत रामदासांनी. ब्रह्मज्ञानाच्या उपदेशालाच किंमत द्या सांगितलंय. बाकीचे ज्ञान आहेत ती काय, ती थोतांड आहेत सांगितलंय. संपूर्ण थोतांड आहेत सांगितलंय. तुमचा अनुसंधानाशी एकरूप राहून तुमच्या अंतकामध्ये जो भाव तयार होईल नामाचा, त्या नामाच्या भावातून आलेले जे स्फुरण आहे ते स्फुरण सांगणं म्हणजे ब्रह्मज्ञान आहे. कथा भाग वगैरे चरित्र सांगणं
याच्यासाठी अनुसंधानाची गरज नाही, त्याच्यासाठी वाचन केलं तरी पुरे आहे. आणि त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश म्हणतच नाही. ब्रह्माशी एकरूप होऊन आपल्याला ब्रह्मज्ञान सांगता येतो. डॉक्टर होऊनच आपल्याला डॉक्टरचं ज्ञान, डॉक्टरची आपल्याला करता येतो. इंजेक्शन मारणं, ऑपरेशन करणं, डॉक्टरची पदवी घेऊनच आपल्याला डॉक्टर होता येतो. वकिलाची आपल्याला सनद मिळाल्यानंतर आपल्याला वकिलाचं ज्ञान घेऊन, सनद घेऊन आपल्याला कोर्टामध्ये लोकांचा न्याय निवाडा करता येतो. तसं आपल्याला ब्रह्मज्ञानाशी एकरूप झाल्यानंतरच आपल्याला या ब्रह्मज्ञानाचा उपदेश देण्याचा अधिकार प्राप्त होतो. म्हणून अधिकार परत्वे कार्य होते. अधिकार नसता कार्य व्यर्थ जाते. अधिकारी पुरुष असेल तरच ते कार्य होतो, ज्याला अधिकार नाही. आता एखाद्या माणसाने इंजेक्शन मारायला सुरुवात केली, येईल का? त्याला अधिकार आहेत का त्याच्याकडं? नाही. त्याला डॉक्टरची पदवीच लागतो, त्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतो. कोर्टात उभा राहायचं असेल तर त्याला सनद लागतो. तसा इथे अधिकार परत्वे कार्य होते. कोणीतरी अधिकारी या आनंद संप्रदायामध्ये परंपरेने आलेलं ज्ञान आणि त्या परंपरेने आलेलं ज्ञानाचे आम्ही पाईक आहोत. आणि म्हणून तुमच्याबरोबर आम्ही सांगायला आलोय. आधी अनादी काळाचा संप्रदाय आणि ते परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आणि परंपरेने आलेलं ज्ञान सांगण्यासाठी परंपरा लागते हो. लिहिले की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी दिला. गोरक्षवल्ला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानोबारायापर्यंत आला. आणि तिथून आपल्याला कसं आलं तर हे आनंद संप्रदायामध्ये जी मालिका आहे त्या मालिकेच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्याला आलेलं आहे. जसं त्या निर्गुण निराकाराने हंसाचं रूप घेतलं, महाविष्णूचा. आणि मग त्याने काय केलं? ब्रह्माला सांगितलं. ब्रह्माने आत्रीने दत्त महाराजांनी नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सखयानंद, शांतामाई, बंडोबा, केरोबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा या सगळ्या आणि आपले दिवेकर बाबा, असं हे परंपरेने आलेलं ज्ञान आहे. आणि ह्या परंपरेचं आम्ही पाईक आहोत आणि म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत सांगायला आलेलो. आता आपण दासबोधाकडे वळूया. आपण कुठपर्यंत आलो होतो तर ब्रह्मपावन. त्या दिवशी आपण ओवी क्रमांक 13 कडे जाऊया. आपण 12 आणि 13. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश पंचभूतांचा आहे नाश आत्मा अविनाशी. काय सांगतात संत रामदास? पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, म्हणजे सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. पृथ्वी आप तेज या पंचभूतांमध्ये पण तो परमात्मा आहे. पंचभूतांच्या आत पण तो, बाहेर पण तो आहे. आत पण तो आहे. पृथ्वीच्या आतमध्ये आपण गेलो तरी आपल्याला ते बघा मातीमध्ये राहणारे आपल्याला सगळे जीव आपल्याला दिसतात. पाण्यामध्ये गेलो तरी आहेत, हवेमध्ये गेलो तरी आहेत. म्हणजे सगळीकडे जीव आहेत. जीवात्मा सगळीकडे आहे. म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. परंतु पंचभूतांचा आहे नाश आत्मा अविनाशी. परंतु या पंचभूतांचा एक नाही दिवस नाश होतो. तीच पंचभूतं आपल्याकडे आहेत, पण आपल्यामध्ये असलेली पंचभूत हे आपल्याला सोडून जातात. अंतकाले आपल्याला ही पंचमहाभूते सोडून जातात. आत्मा निखळ उरतं, म्हणजे आत्माच राहतो फक्त. मग जी पंचभूतांना चालवणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याच्या अनुसंधानात राहणं म्हणजे भक्ती आहे. भक्ती कशाला म्हणतात? त्या परमात्म्याच्या अनुसंधानाशी एकरूप होऊन त्याचं भजन करणं म्हणजे भक्ती आहे. पंचभूतांचा आहे ना आत्मा अविनाशी, सगळ्या पंचभूतांचा नाश होतो, पण आत्मा मात्र आत्म्याचा नाश कधीच होत नाही. का आत्मा येत नाही, जात नाही. आत्मा असतच असे सर्व काळ येतो. आपण गेलो तरी तो आहे, आपण आहे तरी तो आहे, आपण नव्हतो तरी आत्मा होता. म्हणजे आत्मा सर्व काळ आहे. जे जे रूप आणि नाम तो अवघाची भ्रम. काय सांगते? प्रत्येकाचा भ्रम आहे. जे जे रूप आणि नाम
तो अवघाची भ्रम नामरूपातीत वर्म अनुभवी जाणावा. नाम आणि रूपामध्ये नामाच्या ना रूपाच्या पलीकडे भगवंत आहे. भगवंत जे जे रूप आणि नाम होतो तो अवघाच भ्रम आहे आपला. आपल्याला दिसतं, आपल्याला भ्रम आहे. आपल्याला सगळी माणसं दिसतात, कोणी काका, कोणी मामा, कोणी बहीण, कोणाची पत्नी, कोणाचा मुलगा, झाडं झुडपं, सूर्य चंद्र सगळं दिसतं आपल्याला आहे. पण संत रामदास सांगता आपला भ्रम आहे. जे जे रूप आणि नाम तो अवघाच भ्रम आहे. कारण याचा एक ना एक दिवस कल्पांत्याचा नाश होणार आहे. कल्पाच्या अंती ह्याचा नाश होणार, सगळ्यांचा नाश होणार आहे. आणि हे सगळे कशामध्ये जाणार आहे तर त्या एका परब्रह्म तत्वामध्ये विलीन होणार आहे आज ना उद्या. मग ते तत्व आहे ते शाश्वत आहे. नामारूपात तिथं वर्म अनुभव जाणं, म्हणून नामाच्या आणि रूपाच्या पलीकडं जे आहे परब्रह्म ते कसं आहे तर नामारूपाच्या पलीकडे आहे. आणि तिथे जाऊन त्याचा अनुभव घेणं, आणि म्हणून ह्याला ब्रह्म पावन असं नाव दिलेलं आहे या समासाला. पंचभूते आणि त्रिगुण ऐशे अष्टधा प्रकृती जाणं. अष्टधा प्रकृती कशातून तयार झालेली आहे. आता प्रकृतीकडे आलो आपण. अष्टधा प्रकृती कशातून झालेली आहे तर पंचमहाभूते आणि त्रिगुण म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि रजगुण, तमगुण, सत्वगुण ह्यातून आपला हा देह निर्माण झालेला आहे. देह कशातून निर्माण झालेला आहे अष्टधा प्रकृतीतून निर्माण झालेला आहे. अष्टधा प्रकृतीस नामाभिधान दृश्य ऐशे. आणि अष्टधा प्रकृती आहे तिला कसं आहे नामाभिधान आहे. म्हणजे कसं आहे तिला नाम आहे. अष्टधा प्रकृती आली म्हणून आपल्याला नाम पडलं, नाव पडलं त्या प्रकृतीला. आणि पण ह्या प्रकृतीला चालवणारा जो परमात्मा आहे त्याला नामच नाही, म्हणून नाम नाही, रूप नाही, रंग नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. परब्रह्म कसा निर्गुण निराकार आहे. पण आपल्याला तिथपर्यंत जाण्यासाठी हे सगळं आपल्याला हे शास्त्र लिहिलं, सगळं वाङ्मय लिहिलं आहे. सगळे शास्त्र त्या परब्रह्म निर्गुण तत्वाकडे जाण्यासाठी हा देह दिलेला आहे. देह आपल्याला त्याच्यासाठी दिलेला आहे. पण आपण त्या देहाला कुठे वापरतो नको तिकडे आपण वापरतो त्या देहाला. सगळं कामधंदा करा पण परमात्म्याची ओळख घ्या. याच देही याच डोळा, बाकी देहामध्ये नाही चान्स. या नरदेह आपल्याला मिळालेला आहे. या नरदेहाचं एकच आपल्या या नरदेहाचं एकच आपल्याला काय आहे तर एकच आपल्याला मोठा आपल्याकडे घबाड आहे या नरदेहातून की त्या परब्रह्म तत्वाला प्राप्त करून त्या तत्वाशी एकरूप होऊन त्याच्यामध्ये विलीन होणं हे या नरदेहाचं काम आहे. बाकी देहामध्ये भक्ती नाही आहे. बाकी देहामध्ये काय का भक्ती नाही. बाकी देहामध्ये या नरदेहामध्ये भगवंताची ओळख आहे. आणि तो आपल्याला एवढा सोन्यासारखा आपल्याला देह दिलेला आहे भगवंताने. तो त्या भगवंताने आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी. म्हणजे परमात्मा म्हणतो की मी कोण आहे ओळख घ्या. आपण कोण आहोत, आपण परब्रह्म स्वरूपच आहोत आणि त्या आपण स्वरूपालाच विसरलो आहे. आणि म्हणून आपली भक्ती मार्गातली गडबड झालेली सगळे. ते हे दृश्य नाशिवंत ऐशे वेद श्रुती बोलत निर्गुण ब्रह्म शाश्वत जाणती ज्ञानी. बघ इथं स्पष्ट लिहिलं की नाही, इथं समर्थांनी स्पष्ट लिहिलं आहे. ते हे दृश्य नाशिवंत म्हणजे हे दृश्य जे दिसतं त्याचं सगळं नाश होणार आहे. यद दृष्टम तन नष्टम, जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग आपल्या देहाचा पण एक दिवशी देह पण जाणार आहे. देह काय होणार आहे, देह पण जाणार आहे. देह जाणार याशी कालोबा खाणार, म्हणजे काल याला ग्रासून टाकणार आहे. देह तो पाचांचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले, भव तसे चाकी सुधले जन्म मृत्यूची या. ज्ञानोबा सांगतात हे काळ नाळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पांख पाकुडे तवहे सरे. माशी जसं आपलं पंख सेकंदाला काय 5-50 वेळेला मिटतो, एक वेळेला माशीने पंख आपले खाली वरती केले तेवढ्या अवधीत हा नरदेह निघून जातो. एवढ्या तात्काळ हा नरदेह निघून जातो. माशी पांख पाकुडी तव हे सरे हे निघून जातो.
ह्याची गॅरंटी कोणीच देत नाही. आणि म्हणून आपल्याला लवकर लवकर त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, त्या परब्रह्माची प्राप्ती करून घेणं प्राप्तच आहे. पण गुरुला शरण जाऊन त्याच्याशी एकरूप होणं, त्याची ओळख घ्यायची नाही बरं का, त्याच्याशी एकरूप होणं. ओळख घ्यायला बरीच लोक आली ना, ती पळून गेली. ओळख होऊ शकत नाही. देवाची ओळख होत नाही. म्हणून तर लिहिलं, देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेलो. ओळख घ्यायला गेलो तर आपण तेच होऊन जातो. पण ते होण्याची इच्छा नाही लोकांची. कारण लोकांना विषय भोगण्यामध्ये जास्त रस आहे. पण त्यांना त्यांचं पुढचं परिणाम माहिती नाही काय होईल ते. हाय तरुण तर घे मजा करून, अशी परिस्थिती आहे लोकांची. पण हे तारुण्यावस्था कधी निघून जाईल आपल्याला माहीत पडणार नाही. म्हणून देह ते पाचांचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भव तसे चाकी सुधले जन्ममृत्यूच्या 2 चाकामध्ये आपण अडकलोय. हे काळ नालाच्या तोंडी, काळाच्या तोंडामध्ये आपण चाललोय. घातली लोणी यायची गुंडी. जसं एखाद्या आगीमध्ये लोण्याचा गोळा टाकावा, किती वेळ राहील मला सांगा. तो ताबडतोब तो वितळून जातो. तसा आपल्या देहाचं काम आहे. माशी पांख पाकुडी तव हे सरे, एका क्षणात हा देह जाणार आहे. मग जाण्याच्या आधी आपल्याकडे नाम असलं पाहिजे, त्या भगवंताचं चिंतन असलं पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याकडे अखंड असलं पाहिजे. जराही खंड पडता कामा नये, याच्यासाठी आपला देह दिलेला आहे. आणि तिथूनच मुक्ती आपल्याला. आणि ती कला कोणाकडे आहे तर ती कला सद्गुरूंकडे असते. आणि म्हणून त्याला सद्गुरू म्हणतात. बाकीच्यांना गुरु म्हणू नका. आणि बरेच लोक तिथंच अडकतात. मला गुरूंनी हे करून दिलं, मला गुरूंनी ते करून दिलं, माझ्याकडे पहिला काही नव्हता, आता भरपूर पैसा आला, मला घर नव्हतं राहायला, मी आता मोठा टुमदार बंगला बांधलाय. याच्यासाठी नरदेह मिळाला आपल्याला. हे करायचं आपल्याला, टाकायचं नाही. पण ते करता करता त्या परमात्म तत्वाशी एकरूप होऊन त्याचं भजन करून, कारण हे सगळं जाणार आहे, क्षणभंगूर आहे. जे आपल्याला मिळतं ह्या मृत्यूलोकामध्ये ते सगळं क्षणभंगूर आहे, क्षणिक आहे सगळं. मग शाश्वत काय? मी नेहमीच म्हणतो की नाही, येथे सार भगवंत, फलकट संसार येथे सार भगवंत. आणि तो सार आपल्या हातात यायला पाहिजे. आणि त्या सारासाठी आपल्याला ही सगळी खटपट आहे. ते हे दृश्य नाशिवंत आहे, वेद श्रुती बोलत. बघा, वेद पण सांगतात की जे दृश्य आहे ते सगळं जाणार, नाशिवंत आहे. आणि त्या दृश्यामध्ये आपला देह पण आला. मग देह राहणार आहे का? तर देह पण जाणार आहे. निर्गुण ब्रह्म शाश्वत काय आहे? निर्गुण आहे. आणि ते निर्गुण ब्रह्मच. म्हणून जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान. रामदास स्वामींनी लिहिलंय, जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान, त्यावेळी अज्ञान सर्व काही. त्याच्या व्यतिरिक्त जे काय असेल ते अज्ञान आहे. म्हणजे निर्गुण तत्व हाच आपला परमात्मा आहे. जाणी जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान, त्या वेगळे अज्ञान. मग सगळे आता जे काय चाललं अज्ञानच आहे. कारण निर्गुणाची ओळख कोणी सांगत नाही. म्हणजे जगामध्ये जे काय चाललं तो अज्ञान आहे, असं रामदास स्वामींना सांगायचं आहे. मी म्हणत नाही असं, बरं का. रामदास स्वामींनी सांगितलं आहे आणि त्याची अनुभूती आम्हाला आली, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. परत सांगतो, जाणी जे परमात्मा निर्गुण म्हणजे निर्गुण परमात्म्याची ओळख आपल्याला जाणून घ्यावी लागेल. आणि ती निर्गुण परमात्म्याची ओळख कशातून होतो? तर अनुसंधानातून होतो, गुरुकृपेतून होतो. तयासीच म्हणजे ज्ञान, त्याला ज्ञान म्हणा तुम्ही. निर्गुण परमात्म्याची प्राप्ती म्हणजेच ज्ञान सांगितले. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काय त्या वेगळे अज्ञान, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त जे जे आपल्याकडे ज्ञान असेल अज्ञानच सांगतात. मग आता ज्याच्या त्यांनी कराव्या बलकट बुद्धी, एवढं स्पष्ट लिहिलं आहे. आणि आपल्या बुद्धीला कळत नसेल, पटत नसेल, तर मग इथे कोणाची बा काय गेले? ज्याचे त्याने अनहित केले, आपलंच आपण अनहित करतो. जे शस्त्रे तोडिता तुटेना, जे पावके जाळीता जळेना, कालविता कालवेना आपे करुनी. आता पुढे काय सांगितलंय की जे शस्त्राने तुटत नाही,
नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेंदेन तेप्पो न शोषयती मारुता. ते तिथं सांगितले मराठीतनं. जे शस्त्राने तोडता तुटेना, त्या परब्रह्माला शस्त्राने तोडता येत नाही. मग ते कुठलं परब्रह्म आहे? आणि त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला गुरुला कलियुगी उद्धार हरीच्या नामातून, ते नाव आहे आणि त्या नामाकडे आपल्याला वळायला लागेल. 100% त्या नामाशी एकरूप व्हावं लागेल, तरच आपल्या जन्ममरणाचा फेरा चुकवता येईल. अन्यथा आपल्याला परत आपल्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यात लटकावं लागेल. जे शस्त्री तोडीता तुटेना, जे पावके जाळीता जाळेना. बघा, अग्नीने पण तो जळला जात नाही. कालविता कालवेना आपे करून, पाण्याने पण, त्या पाण्यामध्ये पण तो काय कालवला जात नाही. जे वायूचे निवडेना, वाड्याने पण उडला जात नाही. जे पडेना झडेना, जे घडेना ना धडेना, परब्रह्म ते. परब्रह्म घडवला पण जात नाही, दडवला पण जात नाही. ते पडत पण नाही, झडत पण नाही. ते असतच असे सर्व काळ तो परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याची ओळख आपल्याला घ्यायला, आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये तो भाव तयार व्हायला पाहिजे. तो भाव तयार झाला की तो परमात्मा आपल्या आतमध्येच प्रगट होतो. परमात्मा कुठे प्राप्त होतो? आपल्याच आतमध्ये प्रगट होतो. म्हणून सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे लक्षण. जनी असून जना वेगळा, साधूकडे जा, साधू तोच आहे. सदा स्वरूपानुसंधान, सातत्याने ज्याचं अनुसंधान चालू आहे, जो श्वास जातो येतो, ते भजन अखंड चालू आहे. सदा स्वरूपानुसंधान हे साधूचे लक्ष. तो साधू आहे हो. आणि त्या साधूला शरणजा सांगितले. जनी असून जना वेगळा, जनामध्ये असतो तो, पण जना वेगळा राहतो. तो जनामध्ये राहे, परंतु जना वेगळ्या गोष्टी सांगे. जनामध्ये राहतो, पण जनापेक्षा वेगळ्या गोष्टी सांगतो. संसाराच्या बाता मारत नाही साधू कधी. माझ्या मुलाचं काय होणार, माझ्या मुलीचं काय, अजिबात नाही. कारण त्याने काय केलेला असतो, तर देह त्या अनुसंधानाला समर्पित केलेला असतो. जनी असून जना वेगळा, जनामध्ये राहे, जना वेगळ्या गोष्टी सांगे. जयांच्या अंतरी ज्ञान जागे, तो साधू. त्याच्या अंतःकरणामध्ये त्या ब्रह्माचं ज्ञान प्राप्तच आहे. आणि त्या प्राप्ताशी एकरूप झालेला असतो. त्या प्राप्तीशी अनुसंधान हीच आपली प्राप्ती आहे. अनुसंधानाच्या माध्यमातून आपल्याला परमतत्वामध्ये विलीन होता येतो. आणि एक अनुसंधान नसेल तर सगळ्या भक्त्या खोट्या सांगितल्या. वायूचे निवडेना, जे पडेना झडेना. बघा, पडत पण नाही, झडत पण नाही, वायूचे निवडत पण नाही. आणि पुढे काय सांगतात की जे घडेना दडेना, परब्रह्म घडत पण नाही आणि दडला पण जात नाही. तो आहेच, त्याला घडवायची गरज नाही. त्यांनी संपूर्ण हे जग घडवलं आहे. त्याच्यात काय, त्याच्याच तत्वावर हे जग सगळं घडतं. ही माया येते आणि जाते. तोच आहे सगळीकडे भरलेला, पण तो बघण्याची दृष्टी आपल्याला नाही. आणि ती ज्ञानदृष्टी, तो तिसरा डोळा, थर्ड आयज ऑफ शिवा, तोच तिसरा डोळा शिवाचा. आणि तो आपल्याला उघडता यायला पाहिजे. आणि त्या तिसऱ्या डोळ्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे, तो गुरुला शरण जावं लागतं आपल्याला. आणि तसा गुरु पाहिजे. कुठल्याही गुरुला शरण जाऊन तो आपल्याला प्राप्त होत नाही. ज्याशी वर्णची नसे, बघा त्याला वर्ण नाही. जे सर्वाहून आणणारीसे, परंतु असतच असे सर्व काळ, ज्याला वर्ण नाही. मी आता बोललो की नाही तुम्हाला, रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया, निर्गुण निराकार तू रघुराया. ती अवस्था आहे. आणि त्या अवस्थेला जाणं म्हणजे आत्मज्ञानाची अनुभूती. ज्याशी वर्णची नसे त्याला वर्ण नाही. जे सर्वाहून अनारीसे, सर्वांपेक्षा वेगळे येते, परंतु असतच असे सर्व काळ येतो. आपण गेलो तरी तो आहे, सर्व काळ तो आहे. दिसेना तरी काय झाले, परंतु सर्वत्र संचले. दिसत नाही म्हणून काय झालं तो, पण सगळीकडे भरून उरलेला आहे. ओतप्रोत भरलेला परमात्मा आहे. तो काय मंदिराचा आहे का? मंदिरातच आहे का तो? आणि तो काय तीर्थालाच आहे? ओतप्रोत भरलेला असा तो परमात्मा आहे.
मग त्याची अनुभूती आपल्याला का येत नाही? तर आपलं अनुसंधान चालू नाही. बघा, तुम्ही झोपेमध्ये जरी तुमचं अनुसंधान चालू असेल तर ती अवस्था काय असते बघा, किती आनंद स्वरूप अवस्था असतो. ध्यानाला बसलं तर किती आनंद आपल्याला, किती आनंद आहे. त्या आनंदाला पारावार नाही हो, एवढा आनंद आहे. पण त्या आनंदाला आपण मुकलोय आणि आपण आपल्या मान मर्यादेला झुकलोय. मान मर्यादा सोडून द्या. आनंद स्वरूप अवस्था हाच आपला परमात्मा आहे. आणि त्या आपल्याला होत नसेल काही काही साधकांना, तर त्यांनी प्रत्यक्ष आम्हाला येऊन भेटा, कारण इथे आपल्याला असं सांगता येत नाही. ते दिसेना तरी काय झाले, परंतु ते सर्वत्र संचले. सूक्ष्मची कोंदाटले जेथे तेथे. सूक्ष्म आहे ते. कसं आहे ते? सूक्ष्म आहे आणि म्हणून आपल्याला दिसत नाही. आणि कसं आहे? कोंदाटले म्हणजे आपल्याकडे सूक्ष्म आहे आणि ते कोंदाटलेले म्हणजे कोंडलेलं आहे. ते एखाद्या कोंदट जागेमध्ये माणसाला जाता येतं का बघा? जिथे हजारो वर्षाची गुहा आहे, त्या गुहेमध्ये माणसाला जाता येतो का? कारण माणूस जाऊन कोंडणार तिथे. तसं हे सगळं कोंडलेलं ज्ञान आहे. पण ह्या कोंडलेल्या ज्ञानाला जाणण्यासाठी सूक्ष्म व्हावं लागेल. आणि सूक्ष्माचा मंत्र जो आहे, सूक्ष्म होण्याचा जो नाम आहे, जो प्रबोध आहे, त्या प्रबोधाचं चिंतन आपल्याला जमलं पाहिजे. दृष्टीस लागली सवय, जे दिसेल तेच पाहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य आहे. किती सोप्या भाषेत सांगितले समर्थ रामदासांनी. आपण त्याचे 1000 वेळा पाय पकडले समर्थांचे, रामदास स्वामींचे, तरी पण आपल्याला बरं का 1000 वेळा जरी पाय पकडले तरी पण कमी पडतील. कोटी वेळा पाय पकडले तरी, एवढा सोप्या भाषेत 500 वर्षापूर्वी सांगितलं ग्रंथ, तरी लोकांना कळत नाही. का? कारण एक अनुसंधान नाही, एक नाम नाही आपल्याकडे. दृष्टीच लागली सवय. बघा, प्रत्येकाच्या दृष्टीला सवय लागलेली आहे. जे आपले घरातले देव आहे, जे आपले तीर्थात, तिथेच देव आहे, बाकी ठिकाणी देव नाही सांगतात. दृष्टीला सवय लागली आपल्या. आणि ही सवय काय करते आपल्याला? सवय पडिता सवय जडे. आपल्याला जड करून टाकतो सवय. आपण जड काय झालंय? आपण सूक्ष्म का होत नाही? लहान का होत नाही? आपण जे काय आपल्याला दाखवलंय आपल्या परंपरेने, ते आपल्याला चुकीचं दाखवलंय. दृष्टीच लागली सवय, जे दिसेल त्याची पाहावे, परंतु गुज ते जाणावे गौप्य. गुज म्हणजे जे गुज आहे, जे गौप्य आहे, जे गुह्य आहे, ते कोणी सांगत नाही. प्रगट ते जाणावे आसार. बघा, स्पष्ट लिहिले की नाही? जे प्रगट दिसतं आपल्याला, जे दिसतं आपल्याला, ते आसार आहे. प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार. गुरुमुखे हा विचार उमजला. म्हणजे तसा गुरु करावा लागेल आपल्याला. गुरु कसा करायचा आपल्याला? जे गुह्य आहे सांगणारा पाहिजे. आणि ते गुह्य कशातून आपल्याला समजतं? तर माझ्याने अनुसंधान विन. अनुसंधान नाही म्हणून आपल्याला ते गुह्य कळत नाही. अनुसंधान हाच आपला परमात्मा आहे. आणि म्हणून सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म, हेच जाणे मुख्य वर्म. साधू लक्षणाचे, साधूंची लक्षण आहेत ते. आणि तो लक्षण आपल्याला लक्षण आपल्या अंतःकरणामध्ये, साधूचं लक्षण जे आहे ते आपल्या बुद्धीमध्ये किंवा आपल्या ज्ञानात भर टाकणार आहे. आणि ते लक्षण ज्या साधूकडे, अशा साधूला शरण जायला पाहिजे आपण. काय सांगतात? सकळ धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं हाच आपला धर्म आहे. हेची जाणे मुख्य वर्म, आणि ते वर्म आहे. आणि साधूची लक्षणं सांगताना तो अशा साधूला शरण जायचं की जे आपल्याला आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप करून देणारे संत आहेत. आणि त्या संतांना शरण जाणं आणि हा लक्षण जाणून त्या साधूकडं आपल्याला शरण जायला पाहिजे. त्याच संताला शरण जाता यायला पाहिजे. बाकीचं नाही सांगितलंय. काय सांगतात? सकल धर्मामध्ये धर्म, स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप राहणं हाच आपला धर्म आहे. त्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे. हेच जाणीचे मुख्य वर्म, आणि हेच मुख्य वर्म आहे भक्तिमार्गातलं. आणि तशा साधूकडे जाणं
आणि त्या साधूकडं तो लक्ष नसणं की आपल्या आत्मस्वरूपाशी आपल्याला एकरूप करून देणारा गुरु भेटला तरच आपण त्याच्याकडे जायचं, हे साधूचं लक्षण सांगितलंय. आणि आपण लक्षण बघतच नाही. तो साधू त्या आत्मस्वरूपाशी अनुसंधानामध्ये एकरूप आहे का नाही, त्याचं अखंड भजन चालू आहे का ते आपण बघत नाही. तो भजना आनंदामध्ये आहे का आपण ओळखतच नाही, त्याला आपण लक्षणं बघतच नाही. आणि कुठल्याही गुरुला आपण शरण जातो. इतर रामदास स्वामींना ते सांगायचं, काय सांगायचं, दृष्टीच लागली सवे, जे दिसेल त्याची पाहावे, परंतु जे गुज ते जाणावे गौप्य आहे, प्रगट ते जाणावे आसार, जे दिसतं ते सगळं आसार आहे, आणि गुप्त ते जाणावे. मग त्या गुप्ताला, आपल्या गुप्त ज्ञानाला, त्या गुह्य ज्ञानाला, आपल्याला ते गुह्य ज्ञान आपल्या आतमध्ये आहे आणि ते प्रगट करणारा गुरु आपल्याला मिळत नाही. गुरुमुखे हा विचार उमजला, त्या गुरुच्या मुखातूनच आपल्याला समजायला लागेल. जे उमजे ना ते उमजावे, जे दिसे ना ते पाहावे, जे कळे ना ते जाणं, विवेक बळे. आपल्याकडे विवेक जागृत होत नाही. त्या अनुसंधानातून आपल्याकडं ती प्रक्रिया चालू होते नामाची, आणि त्या नामाच्या प्रक्रियेतून आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होतो. आणि चैतन्याशी एकरूप झाल्यानंतर त्या चैतन्यातून जे जे आपल्याकडे विचार येतात, जे जे आपल्याकडे चांगले चांगले विचार येतात साराचे, भगवंताकडे जाण्याचे, भगवंताशी एकरूप होण्याचे जी जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून जे जे आपल्याकडं आपल्या अंतःकरणामध्ये भाव तयार होतो, आणि तो भावच विवेक आहे. त्या परमात्म तत्वाकडे जाण्याचा जो अनुसंधानातून आलेला आपले अनुभव आहेत, आणि त्या अनुसंधानातून आलेला आपला भाव आहे त्या नामाचा, तोच खरा विवेक आहे. तोच विवेक आपल्याकडे पाहिजे. आणि त्या विवेकातून आपल्याला परमात्म तत्वाशी एकरूप होता येतो. आणि त्याला विवेक सांगितलंय. म्हणून इथे सार भगवंत फलकट संसार, भगवंतच सार आहे. संसारातले अनुभव नाही सांगितले, फलकट संसार सांगितलंय. तुकोबारा सांगतात फलकट संसार, येथे सार भगवंत. आणि ही अशी अवस्था, अंतःकरणाची अशी अवस्था, चित्ताची अशी अवस्था होणं म्हणजे भगवंताची खऱ्या अर्थाने केलेली भक्ती आहे. आणि ही भक्ती कोणाला जमणार नाही. आणि म्हणून 500 वर्षापूर्वी संत रामदास आले आणि त्यांनी हा सोप्या साध्या भाषेतून आपल्या अंतःकरणामध्ये विवेक प्रकट व्हावा म्हणून आपल्याला हे दासबोध लिहिलेलं आहे. गुप्ततेची प्रगटावे. बघा, गुप्त आहे ते, पण तो प्रगट तर व्हायला पाहिजे. असाध्यतेची साधावे, ते एवढं सोपं नाही, ते असाध्य आहे ते, पण त्याला आपल्याला साधता यायला पाहिजे. कानडीची अभ्यासावे सावकाश. कानड आहे ते, पण आपल्याला अभ्यासातून त्या संसाराला, त्या प्रपंचाला, त्या विषयांना, त्या त्रिगुणांना कानडेचे अभ्यासावे, म्हणजे त्याचा आपल्याला अभ्यास जमला पाहिजे. सावकाश, आणि त्याचा आपल्याला अभ्यास करता यायला पाहिजे. सावकाश अभ्यास करायला पाहिजे. शांत होऊन आपला अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे काय? भगवंताने सांगितलं, भगवंताने अर्जुनाला, या लागे अर्जुना तो अभ्यासीमध्ये मिळे, तोच अभ्यास आहे. आज वाचणं म्हणजे अभ्यास नाही. त्या आत्मतत्वाशी, आत्मस्वरूपाशी, त्या अनुसंधानाशी एकरूप होऊन त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाणं, त्याला अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे काय? अभ्यास म्हणजे आपल्याला जो शाळेत अभ्यास देतात तो नाही बरं का. ग्रंथ वाचायला देतात हा अभ्यास नाही सांगितलं बरं का. अभ्यास म्हणजे ध्यान योग, त्याला अभ्यास म्हणतात. म्हणून इथं ते शब्द वापरले रामदास स्वामींनी, सोप्या भाषेत वापरले. गुप्ततेची प्रगटावे, असाध्यतेची साधावे, कानडीचे अभ्यासावे. म्हणजे अभ्यासातून आपल्याला त्या सगळ्या नडी आपल्या बाहेर निघतील. अभ्यासातून युक्ती मिळेल आपल्याला. आणि सावकाश म्हणजे शांत, एका जागेवर स्थायीच बैसुनी करा एकचित्त, एकांती उगेच बैसावे, त्याने हे समजून घ्यावे. अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी, आयशी अजपा सकळांशी, परंतु कळे जाणत्याशी, सहज सांडून सायास पडूच नाही. रामदास स्वामींनी लिहिले, सहज देवा असतचे असे, सायास देव तुटे फुटे नासे, नाशिवंत देवा अशी विश्वास आहे ऐसा कवनो. जे दिसतं त्याचा नाश होणार आहे. मग नाश कशाचा होणार नाही? जे अनुसंधान चालू आहे त्या अनुसंधान आपलं ह्या जन्मात हे, याच्या आधी पण अनुसंधान होतं, याच्या नंतर पण अनुसंधानच आपल्याला
त्या भगवंताशी, त्या भगवंताच्या भजनाशी एकरूप करणारे. आणि भगवंताचं भजनच आपल्याला सर्व दुःखातून आपल्याला मुक्त करणार आहे. आणि त्या भजनाची प्रक्रिया जी आहे ते आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नाना बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांनी आपल्याला दिली. तरी ते वेद विरंची आणि शेष जे ते शिरले निशेष त्याची साधावे विशेष परब्रह्म ते. आता त्या परब्रह्माची ओळख का गुरुला शरण जायचा, तर त्याने सांगितलंय वेदांना पण समजत नाही, त्या प्रक्रिया आहेत ते वेदांनाही कळत नाही. तो परब्रह्म वेदांनाही नाही कळला, अंतपार ह्याचा कानडा राजा पंढरीचा. वेदांना पण कळत नाही, विरंची म्हणजे ब्रह्मदेवाला पण कळला नाही. आणि शेष भर सहस्त्रमुखाचा शेष पण तिथं थकलेला आहे. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोल तसे वेदश्रुती. तेथे मदमूर्खाची मती पोवाडेल कायची, संत रामदासांनी लिहिलाय. नकळे नकळे नेती नेती म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांना तो सापडला नाही. ऐसे बोल तसे वेदश्रुती. तेथे मदमूर्खाची मती पोवाडेल कायची. मी एक मूर्ख तिथपर्यंत कसा काय पोचणार. कोणी सांगितलंय, संत रामदास म्हणतात एवढे मोठे मोठे संत होऊन गेले पण ते पण सांगतात की आम्ही पण काय माझं मूर्खाची, आम्ही एक मूर्ख आहेत. आम्ही पण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होण्यासाठी स्वतःला कमी लेखलं त्यांनी. म्हणजे एवढं विस्तारित आहे, एवढं व्यापक आहे ते. म्हणून प्रगट ते जाणावे असार, गुह्य ते जाणावे सार. आणि ते सारं आपल्याला जमलं पाहिजे. आणि त्या सारासाठी सगळी खटपट आहे. म्हणून आपण ह्या संप्रदायामध्ये आलोय. हंसक शिरज्ञान म्हणजे हंसक शिरज्ञान म्हणजे हंस काय करतो, सार तेच घेतो. तसं हा जो संप्रदाय तो फक्त सारच घेतो, म्हणजे परब्रह्म तत्वच घेतो, बाकी सगळं टाकून देतो. आणि बाकी लोकांनी काय केलंय, तेवढं सोडलंय आणि बाकी सगळं म्हणजे सहस्त्रमुखाचा शेष पण त्याची स्तुती करता करता हजारो जीवांचा साप पण थकला. नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे वेदश्रुती. वेद पण थांबले. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे पण त्याचं वर्णन करू शकलं नाही. सहस्त्रमुखांचा तो काय, सहस्त्रमुखांचा तो पण थकला, शेष पण थकला. म्हणून गुरुमुखी हा विचार, फक्त गुरुच्या मुखातून हा विचार आपल्याला मिळतो. म्हणजे म्हणूनच काय लिहिलंय, जैसा देव तैसा सद्गुरू, शास्त्री बोलला हा विचारो. म्हणून सख्यत्वाचा प्रकारो सद्गुरूंशी करावा. काय सांगतात संत रामदास, जैसा देव तैसा गुरु, शास्त्री बोलला हा विचारो. म्हणून सख्यत्वाचा प्रकारो, गुरूंशी सख्यत्वाचा प्रकार करा. सख्य कोणाशी करायचे, गुरुशी सख्यत्व करा. तरी ते कोणे परी साधावे, त्याची बोलले स्वभावे, अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. मग ते कुठून मिळेल आपल्याला. सहस्त्रमुखांचा शेष पण थकला. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणेही थकले, त्याचं वर्णन करता येत नाही त्यांना. मग आता प्रश्न केला, तरी ते कोणी परिसाध. मग आपल्याला आता साध्य कसं करता येईल, त्या परब्रह्माला प्राप्त कसं करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, तेच बोलले स्वभाव आहे. तेच आपल्याला स्वभावतः सांगितलंय. अध्यात्म श्रवणे पावावे परब्रह्म ते. ह्या अध्यात्म श्रवण आहे म्हणजे आधी आत्मी एक आहे. आणि त्या आधी आत्मी एक असलेल्या त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आध्यात्मिक म्हणजे हा अध्याय त्या आत्मतत्वाशी एकरूप व्हायला पाहिजे. आपल्या आतमध्ये असलेलं तत्व आहे त्या तत्वाशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. आधी आत्मी एक म्हणजे आधी आत्मी एक म्हणजे आधी आतमध्ये तो परब्रह्म तत्व आहे. आणि आध्यात्मिक म्हणजे हा अध्याय एका त्या आत्मतत्वाकडे, त्या आत्म्याशी एकरूप होणं म्हणजे भक्ती आहे. अध्यात्म सर्वने पावावे परब्रह्म ते. आणि त्या जो असा गुरु त्या आपल्या आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे त्याचंच निरूपण ऐकावं सांगितलंय. तेच परब्रह्माचं निरूपण तोच करू शकतो की जो आपल्या आत्मतत्वाशी आत्मदेवाशी एकरूप झालेला आहे.
म्हणून ज्ञानदेवाने भजा आत्मदेवा, अखंड सेवा त्याचीच करा. जो आपल्या आत्मदेवाला भजायला सांगेल तो आपला गुरु. पण ज्ञानोबाला लिहिले, आम्ही नाही म्हणत. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आत्मा हाच तुमचा देव आहे. आणि तसा गुरु आपल्याला भेटला. तुमच्याच आत्म्याचं भजन पूजन कसं करायचं हे शिकवणारा आपल्याला गुरु मिळाला. की आज हे फिटले कोडे माझे, आपलं कोडं सुटलं. जन्मजन्माचं आपलं जे काय पडलेलं होतं भिजवत घोंगडं, ते आपलं सुटलं कोडं. आजही फिटले कोडे माझे, आपलं कोडं सुटून जाईल. नाही तर आपलं कोडं अनेक जन्मामध्ये सुटणार नाही. पृथ्वी नव्हे, आप नव्हे, तेज नव्हे, वायू नव्हे, वर्ण व्यक्त ऐसे नव्हे, अव्यक्त ते. कसं आहे ते? अव्यक्त आहे. परब्रह्म कसं आहे? व्यक्तच करता येत नाही. त्या परब्रह्माचं स्वरूप व्यक्तच करता येत नाही. पण आपल्याला सद्गुरूने दिलेल्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्याला त्याच्याशी एकरूप होता येतो. त्याच्या भजनाचा आनंद घेता येतो. आणि मग तसा आनंद आल्यानंतर संत रामदास सांगतात, परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच ते. पण हे कळे अनुभव मते सद्गुरू केली या. मग तसा गुरु करा ना, अनुभव देणारा गुरु करा. परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच ते. आपणच परब्रह्म आहोत. 100% आपण आहोत. आणि तसा अनुभव येतो आपल्याला. पण तसा गुरुही पाहिजे बरं का. म्हणून आपल्याला गुरु दाविली या वाटा, म्हणजे गुरुने आपल्या आतल्या वाटा दाखवल्या पाहिजे. आपल्या आतल्या वाटा आहेत, बाहेरच्या वाटा नाही आहेत. सगळं आतमध्ये आहे, आपण शोधतो बाहेर. तयास म्हणावे देव, आणि त्याला देव म्हणा. कशाला देव म्हणा? की अव्यक्त आहे तो. अव्यक्त, निर्गुण, निराकार, निसंग, नंतर ध्रुव, आज असा तो परमात्मा आहे. आणि तो तयास म्हणावे देव, त्याला देव म्हणावं. वरकड लोकांचा स्वभाव, जितके गाव तितके देव जनाकारण आहे. वरच्या लोकांचा स्वभावच असा झालेला आहे की जेवढे गाव तेवढे गावामध्ये अनेक प्रकारचे देव. दगड घेतला, त्याला सिंदूर लावला, देव झाला. दुसरा भटजी आला, त्याने त्या दगडाला अजून सिंदूर लावला, आणि तो सिंदूर पुसावा कशाला म्हणून दुसऱ्या दगडाला लावला, दुसरा देव तयार झाला. असे अनेक देव तयार झाले. गंगातीरी नाना देव, ते देव नव्हे दगुड, रामदास स्वामी सांगतात. गंगा किनारी नाना देव. त्या भटजीने काय केलं? एका दगडाला सिंदूर लावला, लोकांकडून पूजा करून घेतली. आणि सिंदूर लावल्यानंतर जे सिंदुराचं जे हात होते ते सिंदूर भरलेले हात काय केलं? दुसऱ्या दगडाला लावला, तिसऱ्या दगडाला लावला. अशा अनेक भटजी आले, लोक गेली, त्याने त्या दगडाची पूजा केली. एक देव होता, अनेक देव तयार झाले. म्हणून गंगा तिरी नाना देव, ते देव नव्हे दगुड. संत रामदासांनी लिहिले. दगड आहेत ते सांगतात. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी, एवढा स्पष्टपणे लिहून ठेवलाय. तीर्थाला जाल तो धोंडा आणि पाणीच आहे. धोंडा असतो त्याच्यावर पाणी टाकायचं. पण देव रोकडा सज्जनी, संतांच्या संगतीमध्येच परमात्मा आहे. परमात्म्याची प्राप्ती आहे. नव्हे नव्हे तो प्राप्तच आहे तुम्हाला, फक्त संत तुम्हाला दाखवतात. संतांकडे ती कला आहे. तुका म्हणे किल्ले संत हाते दिले, ती किल्ले आहे. ऐसा देवाचा निश्चय झाला, देव निर्गुण प्रत्याला. बघा, देव निर्गुण हा 100% आपल्याला अनुभवाला येतो. आणि तो अनुभव म्हणजे आपल्याला तो अनुभव जगात वापरा. बाकी लोकांना अनुभवच नाही सांगतात. अनुभव कोणीच सांगत नाही. अनुभव विचारला तर संसारातला सांगतात अनुभव. माझ्या मुलाला नोकरी लागत नव्हती, लागली. मी अमुक ठिकाणी गेलो आणि त्याला मी गुरु मानला. आता काय सांगावं? आता आपणच आपला शोध घ्यावा. आता जेवढे गाव आहेत तेवढे देव आहेत. मग आता रामदास स्वामी थकला, लोकांना हात जोडून सांगतो की आता आपणच आपला शोध घ्यावा. आता आपण आपला शोध घ्या बाबा, देव कुठे आहे? काही जणांमध्ये जे काय चाललं ते खोटं आहे सगळं. आणि म्हणून आता मी थकलो. तुकोबाऱ्या सांगतात ना, लागून या पाया विनवितो तुम्हाला. तुकोबाऱ्याने बऱ्याच वेळेला हात जोडणी केलेली आहे. तसा रामदास स्वामींनी सांगितलंय की बघ बाबांनो, जेवढे गाव आहेत तेवढ्या गावामध्ये प्रत्येकाने देव आपले तयार केलेले आहेत.
ते देव नाहीत, ते दगड आहेत. आणि देव कशाला सांगितलं त्याने, की जाण जे परमात्मा निर्गुण तयासीच म्हणजे ज्ञान. जे निर्गुण तत्व आहे, जिथं कुठलाच गुण नसेल. आपण ध्यानाला बसल्यानंतर आपल्याकडे कुठलेच गुण नसतात. मग आपणच देव की नाही. देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलं म्हणजे काय, कुठलेच गुण नसतील, कुठलेच विषय पिंडामध्ये नसतील. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू सांगितलंय. तुकाराम महाराज म्हणतात मन मुरे, मनाचा स्वभाव काय, विचार करणे, संकल्प विकल्प तयार करणे. आणि संकल्प विकल्पातून आपण पूजा करतो. देव असा असेल, देव तसा असेल, देव इथे आहे, देव तिथे, संकल्प मनामध्ये येतात. पण तुकोबऱ्यास म्हणतात, तुका म्हणे मन मुरे म्हणजे मनाचा स्वभाव जिथं थांबतो, मनातले संकल्प विकल्प जिथे थांबतात, मन मुरे जिथं मनच राहत नाही, मग जे उरे ते तू, ते तुझं स्वरूप. मग मनाचा स्वभाव काय, संकल्प विकल्प तयार करणे. आणि एकदा का मनाकडे येणारे संकल्प विकल्प थांबले, मग जी मनाची अवस्था होते, त्या मनातून जी चैतन्य निर्माण होतं, जे चैतन्य निर्माण होतो आणि त्या चैतन्यातून आपल्याला जे काय आनंद मिळतो, आनंद स्वरूप अवस्था होतो. आणि ते आनंद स्वरूप अवस्था म्हणजेच परमात्मा आहे. परमात्मा स्वरूप कसं आहे, म्हणून सो माणसा तत्वमशी, तेची परब्रह्म तूच आहेसी. सोहम हंसा तत्वमशी, तेची परब्रह्म तूच आहेसी. रामदास स्वामींनी लिहिलंय की जे आपलं तत्व आहे, सोहम तत्व, तेच आपलं परब्रह्म आहे. जो श्वास जातो येतो जातो येतो, तेची परब्रह्म तूच आहे. अरे तेच परब्रह्म आहेस तू, सांगतात रामदास स्वामी. विचार पाहता अशी स्थिती सहज होते. संत रामदासाने लिहिले आपली अशी स्थिती अशी सहज होते. मग ती स्थिती आपली झाली नाही का, झाली नाही तर मग आपला ती करून घ्यावं लागेल. तसा गुरु बघावा लागेल आपल्याला, त्या गुरुला शरण जावं लागेल. मी संत रामदासांनी लिहिले ते सांगतो मी, आणि त्याची अनुभूती आम्हाला आलेली आहे. आणि म्हणून आम्ही जे काय प्रवचन सांगायला आम्ही सुरुवात केली या व्यासपीठावरनं, ते तेवढ्यासाठी केले. आम्ही आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो. जे काय अनुभव आले आम्हाला, कारण अनुभव सिद्ध ज्ञान आहे आणि ते आम्ही सांगायला इथपर्यंत आलेला आहे. आपला वेळ आता संपलेला आहे. झालेल्याशिवाय आपले सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर द्या हरी विठ्ठल.